करणार आहोत मिक्स पिठाचे धपाटे. यासाठी मी इथं गव्हाचं पीठ 3 वाट्या घेतले, ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतले आणि बेसन पीठसुद्धा एका वाटीला थोडंसं कमी म्हणजे अर्धी वाटी घेतलेलं आहे. तर आता आपण या सगळ्यामध्ये मसाले घालूयात. हळद घालायची आपल्याला साधारण 1 मोठा चमचा, लाल तिखट 2 चमचे घालायचं, मीठ घालायचं चवीपुरतं, 1 चमचा धने पावडर. वाटण तयार करण्यासाठी थोडा लसूण घेतला आहे, 7-8 काळी मिरी घेतली तर आणि यामध्ये थोडी कोथिंबीर घेतली आपण, थोडीशी जिरे घेतले तर आणि आपण इथं ओवा घेतला आहे, ओवा घालायचा पिठामध्ये. आता याचं वाटण तयार करायचं आहे आणि वाटणसुद्धा पिठामध्ये घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. तर इथं आपण वाटण तयार केलेलं आहे. हे वाटण जे तयार केलेलं आहे ते आपण पिठामध्ये टाकूयात. पिठात टाकून घ्यायचं वाटण आणि 1 कांदा अतिशय बारीक चिरलेला आहे, 1च कांदा घ्यायचा, बारीक चिरून घ्यायचा एकदम छान असा, पिठामध्ये टाकायचा आणि आपण इथं फक्त 1 चमचा तेल घेतलेलं आहे ते घालायचं आणि यानंतर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून. आपल्याला पिठामध्ये एकदाच पाणी नाही घालायचं, नाहीतर पीठ पातळ होईल. थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि पीठ आपल्याला जास्त पातळही मळायचं नाही. आपण जसं पुऱ्यांना पीठ मळतो तसं पीठ घट्ट ठेवायचं आपल्याला याचं, म्हणजे घट्ट पिठामुळे काय होतं, आपले जे धपाटे आहेत ते एकदम कुरकुरीत होतात. पातळ पीठ जर केलं तर एकदम नरम होतं. तर आपल्याला कुरकुरीत बनवायचे तसे गरम गरम खाण्यासाठी. तर इथं आपण पीठ तयार केलेलं आहे. आता या पिठाचे आपण पराठे लाटून घेऊयात आणि शेकून घेऊयात. तर इथं आपण तेल घेतलेलं आहे. तर इथं आपण असा पिठाचा गोळा घेतलेला आहे. पाटाला थोडंसं तेल लावायचं आणि आपण तेलावर लाटून घेणार आहे, किंवा तुम्ही पीठही लावू शकता थोडं थोडं. त्यात जर मैद्यावर लाटली तर पीठ जास्त काही चिकटत नाही. तरी आता आपण अशा प्रकारे ते याला लाटून घ्यायचं आपल्याला, तेलामुळे चिटकत नाही. असं आपल्याला जसं पाहिजे तशा आकाराचे लहान मोठे असे लाटून घ्यायचे. अशा प्रकारे आपण इथं लाटून तयार केलेलं आहे. यावरती असं तेल घालायचं म्हणजे तव्याला चिटकणार नाही. हाताने असं पसरवून घ्यायचं तेल पूर्ण. तर इथं आता आपला तवा गरम झालेला आहे. गरम तव्यावरती आपल्याला असं टाकून घ्यायचं आणि चांगलं असं शेकून घ्यायचं याला. दुसऱ्या बाजूला असं छान असं भाजून घ्यायचं. थोडं थोडं आपल्याला यावरती तेल टाकून घ्यायचे आणि खमंग असे कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे धपाटे. नाहीतर जास्त गॅस जर आपण वाढवला तर करपतात. थोडा थोडा गॅस कमी जास्त करत राहायचं आणि यावरती तेल घालायचं आपल्याला. तेल घालून असं छान असं भाजून घ्यायचं, किंवा तुम्ही तूपही घालू शकता. तर मग तयार झाले आहेत आपले इथं खमंग असे धपाटे खाण्यासाठी. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. इथं दही घेतलं आहे आपण याच्यासोबत खाण्यासाठी आणि थोडंसं लोणचं. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.